नमस्कार सर्वांना. तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज खरं तर माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असल्याकारणाने सर्व त्यांच्या आवडीचे पदार्थ मी घरातच तयार केलेले आहेत. त्यांना दहीवडे खूप आवडतात आणि आमचे घरचे दहीवडे हॉटेलपेक्षा पण खूप भारी असे बनतात. त्यामुळे आम्ही पण दहीवडे शक्यतो घरातच तयार करतो. नुसते तळलेले वडे पण खूप खुसखुशीत बनतात. त्यामुळे सर्वजण आनंदाने इकडून-तिकडून ताटात हात घालून उचलून खात असतात. बर्थडे शक्यतो आम्ही बाहेरच सेलिब्रेट करत असतो, पण माझ्या आईकडे वहिनीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे 2-3 दिवस सगळेच एकत्र आल्यामुळे बाहेरचं खूप खाण्यात आलं होतं आणि पावसाचे पण दिवस चालू असल्याकारणाने आम्ही घरातच त्यांचा आवडता मेनू तयार करायचे ठरवले. तुम्हाला पण असे हॉटेलपेक्षा पण भारी दहीवडे घरातच तयार करायचे असेल, तर दहीवड्यांचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे. खाली दिलेल्या छोट्याशा ट्रायंगलवर जर तुम्ही क्लिक केले, तर तुम्हाला मोठा व्हिडिओ बघता येऊ शकेल. इथे मस्तपैकी गरमागरम मसाले भात तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये बटाटा, तोंडली, मटार, काजू, मनुके अशा सगळ्या गोष्टी टाकून मस्त तुपात हा भात तयार केलेला आहे. त्यानंतर पनीरचे भजे केलेले आहेत. गरमागरम पुऱ्या केलेल्या आहेत आणि बटाट्याची रस्सा भाजी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा रस जो पावसाळ्यात बाधू नये ह्याच्यासाठी थोडीशी सुंठ त्याच्यात टाकलेली आहे आणि वरतून साजूक तूप घातलेलं आहे. आणि दही वडे छानपैकी इथे सर्व केलेले आहे. त्याच्यावरती दही, लाल तिखट आणि जिरे टाकलेले आहेत. मिस्टरांना थोडंसं खाऊन बघायला सांगितलं. त्यांना सुद्धा हा मेनू खूप आवडलेला आहे. माझ्या मुली पण खूप खुश होत्या आणि सगळ्यात शेवटी मी छोटासा एक केक तयार केलेला होता हेझलनट टाकून. तर त्या केकचं कटिंग करून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुम्ही पण तुमच्या मिस्टरांच्या बर्थडेला काय मेनू करतात किंवा कसे सेलिब्रेशन करतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.